मुलांनो, आपण आधीच्या 2 व्हिडिओजमध्ये अभ्यास का करायचा आणि अभ्यासाची 3 ते 4 कौशल्य पाहिली. आज आपण अभ्यासामध्ये सातत्याने दुर्लक्षिला जाणारा जो भाग आहे त्याविषयी विचार करणार आहोत. बऱ्याच वेळेला काय होतं मुलांनो, की आपण आकृत्या, नकाशा, फॉर्म्युले, व्याख्या, नियम किंवा व्याकरण यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. रायटिंग स्किलकडे पण आपण दुर्लक्ष करतो. म्हणजे निबंध, पत्रलेखन, आकलन, जवळजवळ 20 ते 25 गुणांचे हे प्रश्न असतात. घेऊ आयत्या वेळेला वाचून असं आपण म्हणतो आणि दुर्लक्ष केल्याचा परिणाम, टाळण्याचा परिणाम असा होतो की वेळेवर ते जमत नाही आणि आपण अक्षरशः आपले हे गुण जे आहेत ते वाया घालवतो. याचासुद्धा सराव करावाच लागतो मुलांनो. पण मग तो करायचा तरी कसा? संपूर्ण दिवस तुमचा इतका पॅक असतो, पण तरीही मुलांनो, आता आपल्याला कुठल्याही प्रकारची सबब सांगू चालणार नाही. अभ्यास करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. पण कठोर परिश्रमापेक्षा आपण जर थोडंसं स्मार्ट वर्क करू शकलो, हुशारीने जर का अभ्यासाचं गणित बसवू शकलो तर ते सोपं जाणार आहे. तर आता आपण पाहणार आहोत की व्याकरण किंवा रायटिंग स्किल, आकृत्या, नियम, व्याख्या यांचा अभ्यास कसा करायचा. आपण असं करूया की दर आठवड्यामधल्या प्रत्येक दिवशी आलटून पालटून लिहिण्याचा सराव करूया. उदाहरणार्थ सोमवारी इंग्रजी निबंध, मंगळवारी मराठी आकलन उतारा, तर बुधवारी हिंदीचा किंवा संस्कृतचं रायटिंग स्किल, गुरुवारी आकृत्या, शुक्रवारी नकाशे, शनिवारी फॉर्म्युले आणि रविवारी व्याख्या किंवा नियम. अगदी तसंच यानंतर व्याकरणाचा देखील नियमित सराव किंवा त्याचेही प्रश्न सोडवायला हवे. पेपरचा सराव मुलांनो घड्याळ लावून करायला लागा, कारण वेळेचं गणित तुम्हाला पाळता येईल त्यामुळे, आणि सगळ्या प्रश्नांना सारखाच न्याय देता येईल. वेळेअभावी विचार न करता आल्याने प्रश्न सुटणार नाहीत. पेपर सेटरने देखील 3 तासात प्रश्नाचा उत्तर पूर्ण लिहून होईल, प्रश्नपत्रिका लिखाण पूर्ण होईल अशीच ती सेट केलेली असते, अशीच ती तयार केलेली असते. त्यामुळे तुम्हाला ही अडचण कधीच येणार नाही. अभ्यास करताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा मुलांनो, की पेपर पॅटर्न खूप महत्त्वाचा आहे. हा भाग का इतका महत्त्वाचा आहे की मागील 3 वर्षामध्ये कोणत्या टॉपिकवर किती गुणांचे, कोणत्या प्रकारचे प्रश्न वारंवार विचारल्या गेलेले आहेत याचा अभ्यास करा. आणि पेपरचा नमुना कसा असेल हे कळलं की परीक्षेची भीती पळून जाईल. अभ्यास करणं, परीक्षा देणं सोपं वाटेल. पेपर लेखनामध्ये हस्ताक्षर सुवाच्य असणं, महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करणं, लेखनात नीटनेटकेपणा, टापटीप असणं, व्यवस्थितपणा असणं, तसंच योग्य पद्धतीने उत्तर लेखनात परिच्छेद तयार करणं. आकृत्या काढताना पेन्सिल गिरवायची नाही आहे, एकाच प्रयत्नामध्ये आपली रेख बरोबर आली पाहिजे. तसंच आकृत्यांना नीटनेटके पद्धतीने नावं देणं, याचीही प्रॅक्टिस मुलांनो आवश्यक आहे. अभ्यास करायला हेही टेक्निक आता आपण वापरून पाहायला हरकत नाही. मुलांनो, आजच्या या भागामध्ये आपण काही गोष्टी पाहिल्या. आणखी काही गोष्टी ज्या पेपरसाठी आणि परीक्षेसाठी आणि तुमच्या यशासाठी आवश्यक आहेत त्या पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.